डीपी वारंवार जळतोय, पिकास पाणी देणे झाले अवघड. शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलनाचा इशारा. बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा धांडे येथील गट नंबर 18 मधील शेतकरी निलेश धांडे यांच्या शेतातील 3 फेज डीपी वारंवार अतिरिक्त दाबामुळे जळत असून 100 केव्हीचा डीपी मिळण्याबाबत शेतकऱ्यांनी नांदुरा महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाला निवेदन दिले आहे. 63 केव्हीचा डीपी असल्याने तो वारंवार जळत असल्याने गहू, मका, कांदा, हरभरा यासह इतर पिकांना पाणी देणं मुश्किल झालं आहे. त्यामुळे पिके जळून जात असल्याने शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहिले आहे. डीपी तातडीने बदलून देण्यासाठी विनायक धांडे, अनंत धांडे, प्रकाश धांडे, सुनील धांडे, निलेश धांडे, किशोर धांडे, तुकाराम धांडे, त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे दिलीप कोल्हे यासह शेतकऱ्यांनी निवेदन दिले असून 4 दिवसात डीपी न बसवल्यास संभाजी ब्रिगेड व शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी गोपाल पारधी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा. पिंपळखुटा येथील 7 तारी डीपी येत्या 3 वेळेस जळालेली आहे. हे डीपी 60 केव्हीची असल्यामुळे तिच्यावरती अतिरिक्त भार येऊन राहिला. तर अतिरिक्त भार आल्यामुळे ते जळत आहे. सतत जळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे उभ्या पिकाचे गहू, हरभरा, मका असे पिकं उभे पिकं होरपळत आहे पाण्यामुळे. तर शेतकऱ्यांची मागणी आहे की बा 100 केव्हीची डीपी लवकरात लवकर मिळण्यात यावी. असे न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडून आमरण उपोषण करण्यात येईल व याची पुढील जबाबदारी विद्युत वितरण कंपनी यांची राहील. जय जिजाऊ.